श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नववर्षारंभ मानले जाते। ब्रह्मपुराणात संकेत मिळतात की या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती। अर्थवेद आणि शतपथ ब्राह्मण यात याचा उल्लेख आहे। या दिवशी सर्व देवतांनी सृष्टी संचलनाचे दायित्व सांभाळले होते। गुढीपाडवा वर्षभरातील 3.5 शुभ मुहूर्तांपैकी हा पूर्ण दिवस एक मुहूर्त मानला जातो। या दिवशी ध्वज उभारून आनंदोत्सव साजरा केला जातो। या दिवशी एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालतात। नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधतात। कलशाला 5 गंधाचे ओळी ओढून हार बांधतात। नंतर कलश उपडा ठेवून काठीला आंब्याच्या डहाळ्या लिंबाचा पाला बांधतात। या प्रकारे गुढी उभारून वर्षभर सुखात जावो अशी कामना करतात। आता एक उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो लक्ष देऊन ऐका। या दिवशी अजून एक काम असे आहे की जे केल्याने वर्षभर घरात सुख समृद्धी नांदते। धान्य अन्नाची कमी भासत नाही, भंडारगृह भरलेले राहतात आणि घरात आनंदी वातावरणही राहतं। हा उपाय सांगण्याआधी तुम्ही अजूनही आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेअर करा। आपल्या सर्वांनाच माहीतच असेल की या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे किती महत्त्व आहे ते, म्हणून सर्वात आधी तर कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी। नंतर गुढी उभारल्यावर विधिवत पूजा करावी। गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यावर धान्यात ठेवावी। याने धान्यात कीटक लागत नाहीत आणि वर्षभर घरात भरभराटी राहते। देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि धान्याची कमी पडत नाही। तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या पानातून केवळ 2 पाने तिजोरी, गल्ला किंवा आपण पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे। याने धनात वृद्धी होते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि वर्षभर पैशाची चणचण जाणवत नाही। आर्थिक समस्या दूर होतात। मात्र तिजोरीत ठेवत असलेली पाने पूजेत वापरलेली असावी। झाडावरून सरळ तिजोरीत ठेवल्याने लाभ होण्याची शक्यता कमी असते। तसेच या शुभ मुहूर्तावर किमती वस्तू, दागिने इतर खरेदी करणे देखील श्रेष्ठ ठरते। कारण गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी खरेदी करून त्याची पूजा केल्याने घरात भरभराटी येते।